आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून दिलीप माने यांना आमदारकीसाठी शुभेच्छा। येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यश तुमचंच आहे असं म्हणत प्रणिती शिंदेंकडून दिलीप मानेंचं स्वागत। शिंदे गटाचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा चिपळूण विधानसभा उमेदवारीवर दावा। अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम असल्यामुळे चिपळूणमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढणार। तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन, नाहीतर तुम्ही राजकारण सोडा। तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे बाळासाहेब थोरात आणि रोहित पवार यांनी आरोप केल्यानंतर राधाकृष्ण विखेंची टीका। पहिल्या शर्यतीमध्ये तुमची दमछाक झाली तर दुसरी शर्यत कशाला? सुजय विखे यांच्या विधानसभा लढवण्यावर विखे पाटलांच्या कट्टर विरोधक प्रभावती घोगरे यांचा निशाणा। धाराशिव लोकसभा निवडणुकीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च केले तरी निवडून येता न आल्यामुळे माझ्या विरोधामध्ये तक्रार। खासदार ओमराजे निंबाळकर यांची अर्चना पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका। 1993च्या बॉम्बस्फोटामधील आरोपी अबू सालेमला मनमाड स्थानकावर उतरवण्यात आलं। मनमाड रेल्वे स्थानकावर कडक सुरक्षा व्यवस्था। एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिल्लीला नेण्यात आलं होतं, त्यानंतर आता नाशिकला नेण्यात आलंय। अकोल्याच्या पातूर तालुक्यामधील निर्गुणा नदीवर पूल नसल्यामुळे ग्रामस्थांचे हाल। गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांना नदीच्या पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय। जळगावच्या क्रीडा संकुलामधील असुविधांसह विविध समस्यांबाबत मनसेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा।